आई प्रतिष्ठानतर्फे दक्षिण उत्तर तालुक्यातील 800 पूरग्रस्तांना सलग 3 दिवस भोजन वाटप करण्यात आले। पुरामुळे सर्वस्व गमावलेल्या कुटुंबियांना आई प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे मोठा आधार मिळाला। चपाती, भाजी, भात तयार करून विविध गावात जाऊन पूरग्रस्तांना देण्यात आले। तसेच साबुदाणा खिचडी, बिस्किटांचेही वाटप करण्यात आले। उत्तर तालुक्यातील तिऱ्हे, पाथरी, पाकणी, तेलगाव, शिवनी, कवठे, मोहोळ तालुक्यातील तरडगाव येथे आई प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने 800 पूरग्रस्त नागरिकांना भोजन वाटप करण्यात आले। यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, सृष्टी डांगरे, राम जाधव, विशाल जाधव, योगेश डांगरे, पवन श्रीराम, अविनाश शंकू आदी या मदत कार्यात सहभागी झाले। याबाबत आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे म्हणाले, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या सूचनांनुसार सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि मोहोळ या तालुक्यातील शेकडो पूरग्रस्तांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे। अनेक गावांमध्ये, वस्त्यांमध्ये सीना नदीचं पाणी गेलेलं आहे। प्रामुख्याने आम्ही गेली 2 दिवस दक्षिण तालुक्यामध्ये आमचा प्रवास चालू आहे। दक्षिण तालुक्यामध्ये अनेक वस्तींमध्ये, गावामध्ये पाणी शिरलेलं आहे, नदीला पूर आलेला आहे। तसंच नदीच्या पलीकडे मोहोळ तालुक्यातलं तरडगाव आहे, ते गाव तर पूर्ण पाण्यात आहे। अशी विदारक स्थिती सगळी पहिल्यांदाच अनेक वर्षांनी, म्हणजे जो 40 वर्षांनी सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीला पूर आल्यामुळे झालेली आहे। अनेक नागरिक हे विस्थापित झालेले आहेत। अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी असल्यामुळे लोक वस्तीला येऊन राहत आहेत आणि ह्या लोकांना जेवायला जे आहे गरम गरम पाहिजे ते मिळत नाही आहे, कारण लाईट नाही आहे। अनेक भागामध्ये पाणी असल्यामुळे प्यायचं पाणीसुद्धा नाही आहे, कारण लाईट नाही, त्यामुळे बोरला पाणी नाही। त्यामुळे आमच्या असं लक्षात आलं की इथं हे आहे। हीच गोष्ट आम्हाला काय मार्गदर्शन करणारे चंद्रकांतदादा पाटील यांच्या लक्षात आली। त्यांनी फोन केला की मोहन काय करतो आहे? तुला दादा आहे, चालू आहे। ते म्हणले की मला माहिती नाही, तू ग्राउंडला उतर आणि जे पूरग्रस्त लोक आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं अन्न, म्हणजे आपण घरामध्ये खातो त्या पद्धतीचं अन्न त्या लोकांना पोटभर दिलं पाहिजे। गेले 2 दिवस आम्ही सगळ्या पूरग्रस्त भागावरती वस्तीवरती आम्ही जातो। आमची आई प्रतिष्ठान सोलापूर नावाची संस्था आहे, त्या वतीने आम्ही पोळी, भाजी, भात, लहान मुलंसुद्धा आहेत बरेचशी, अशांना बिस्किट देण्याचं काम करतो आहे। गेली 2 दिवस आम्ही आत्तापर्यंत 1400 लोकांना, रोज 700 लोकांना आम्ही जेवण देतो। आमच्या ह्या सेवा कार्यामध्ये माझी मुलगी आहे सृष्टी जी आहे ती माझ्यासोबत असते कायम सेवा कार्यामध्ये, तिला ह्या कामाची आवड आहे। तर अनेक महिलांनी तिथे फोन नंबर घेतलेले आहेत 2 दिवस आमचं काम सेवा करत असताना। तर काही महिलांनी तिला काल सांगितलं की ताई, आमचा उपवास असतो नवरात्र, तर आम्हाला साबुदाणा खिचडी तुम्ही देऊ शकाल, उपवासाचं काय देऊ शकाल का? म्हणून आम्ही आजपासून साबुदाणा खिचडीसुद्धा, ज्यांना उपवास आहे अशा साधारणतः 200 लोकांना आम्ही साबुदाणा खिचडीसुद्धा आम्ही देण्याची आता व्यवस्था करतो। पुराचे पाणी शिरलेल्या गावांची स्थिती बिकट असून तेथील गावकऱ्यांच्या मदतीसाठी आई प्रतिष्ठान कर्तव्य भावनेने सहकार्य करणार आहे।